हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू दिशाज टेस्टी किचन। आज आपण बनवणार आहोत मुखवासातील एक पदार्थ, रोस्टेड बडीशेप, जी पिवळ्या रंगाची असते। ती कशी बनवायची घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने कमी वेळात, त्याची आता आपण रेसिपी बघूया। इथे मी कच्ची बडीशेप घेतलेली आहे 200 ग्रॅम। तर आता मी 1 चमचाभर हळद घालते आणि 1 चमचा मीठ घालते। मीठ तुम्ही नंतर टेस्ट करून कमी जास्त तुम्हाला तर कसं वाटेल त्याप्रमाणे तुम्ही ऍड करा। आता आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्हाला तर हळद इथे कमी वाटेल, पण जसं आपण ते नंतर फ्राय करून घेऊ त्यावेळेला त्याचा हळदीचा कलर चांगला उतरेल त्याच्यात, आता तुम्हाला दिसणारही नाही। आता हळद आणि मीठ मी व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला याच्यात थोडंसं पाणी ऍड करायचं आहे। पाणी आपण चमच्याने 2-2 चमचे असं करून ऍड करायचं आहे। एका वेळेला पाणी घालायचं नाहीये, कारण आपल्याला जास्त ओली करायची नाहीये। थोडी ओलसर होऊन त्याला हळद आणि मीठ चिकटेल इतकंच आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे। आता परत मग ती आपल्याला वाळवून घ्यावी लागेल, म्हणून जास्त पाणी न घालता जसं गरज पडेल तसं थोडं थोडं आपण पाणी ऍड करणार आहोत। मी ते आता 5 ते 6 चमचे पाणी घातलेलं आहे आणि ती व्यवस्थित आता पूर्ण ऍड झालेलं आहे ते पाणी, आणि हळद पण आता मिक्स झालेली आहे। ते आपण हे 2-4 मिनिटं फक्त असंच थोडं ठेवूया झाकून। नॉनस्टिक पॅन मी आता तापत ठेवलेला आहे। पॅन चांगलं तापल्यावर मी ह्यात ही बडीशेप घालून घेते। जवळपास 7-8 मिनिटं झालेली आहे रोस्ट करून। तर आपण आता मध्ये एकदा चेक करूया हाताने की थोडी ओलसर वाटते का, तर किंचित मॉइश्चर अजून बाकी आहे, तर आपण अजून थोडीशी व्यवस्थित भाजून घेऊया। आता मी थोडी टेस्ट पण त्याचा केली, तर थोडं मीठ पण मला कमी वाटलं, मी मीठ पण 1 चमचा आणखीन ऍड केलंय। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 1-1.5 चमचा आणखीन ऍड केलं तरी चालेल। आता मी अजून पूर्ण कोरडी होईपर्यंत भाजून घेते। आपली बडीशेप आता व्यवस्थित कुरकुरीत रोस्ट झालेली आहे। मी आता गॅस बंद करते आणि हे चाळणीतनं मी आता चाळून घेते, कारण ह्यात आपण आता मीठ आणि जे काही घातलं होतं, मीठ आणि हळद, तर ते थोडंसं करपलेलं असतं, ते काळं दिसतं, तर आपण व्यवस्थित ही गाळून घेऊया। मी आता ही चाळून घेते, पण आपल्या ही थंड करून मगच बरणीत भरायची आहे। तर थंड करण्यासाठी मी पसरट ताटात काढणार आहे, तर ती व्यवस्थित थंड होईल, नाही तर आतमध्ये असं मॉइश्चर याचं असंच परत बनत राहील गरम या वाफेनी, पण मी ताटातही थंड करून घेते। आपली बडीशेप आता व्यवस्थित गार झालेली आहे, नॉर्मल टेम्परेचरला आलेली आहे, कलर पण एकदम परफेक्ट आलेला आहे। आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपली मुखवासाची बडीशेप आता खाण्यासाठी रेडी आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करा। फ्रेंड्स, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा। थँक्यू।